बिहार विधानसभेतील पराभवानंतर आता काँग्रेसची दिल्लीत बैठक। मल्लिकार्जुन खरगेंच्या निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। राहुल गांधी बैठकीसाठी खरगेंच्या निवासस्थानी पोहोचले। बैठकीत बिहार विधानसभा निवडणुकीच्या पराभवाचं मंथन होणार आहे। तर विजयाचे ढोल बिहारमध्ये वाजले, कांठाळ्या मात्र मुंबईत बसल्या असं नवनाथ बन यांनी म्हटलंय। 2010ला काँग्रेसच्या राजवटीतल्या बिहार निकालात गप्प बसलेले आज आयोगद्रोही कसे झाले असा सवाल बन यांनी विचारला। बिहार तो झाकी है, मुंबई अभी बाकी है असं नवनाथ बन म्हणतात। महाराष्ट्रातही जनता धडा शिकवायला सज्ज आहे। सामना अग्रलेखाला भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचं ट्विट करून प्रत्युत्तर। नेमकं काय म्हटलंय पाहूया। बिहारमध्ये विधानसभा विजयाचे ढोल नगारे वाजल्यामुळे इथे मुंबईत काही जणांच्या कांठाळ्या बसल्या आहेत। सामना अग्रलेखातून निवडणूक आयोगावर खापर फोडणाऱ्यांनो थोडा इतिहास वाचा आणि थोडा बुद्धीला ताण द्या। निकालाच्या धक्क्यानं तुम्ही विस्मरणात गेला असाल तर आठवण करून देतो। 2010ची बिहार निवडणूक आठवते का? केंद्रात काँग्रेस सरकार होतं आणि बिहारमध्ये निकाल आला होता। एनडीए 206, महागठबंधन 25, अन्य 8 जागा आल्या होत्या। तेव्हा कुठे गेला होता तुमचा आजचा आयोगद्रोह? तेव्हा तर मतदारांनी तुम्हाला 33च्या आत विरोधकांना गुंडाळलं होतं। बिहारच्या जनतेने जातीवाद, जंगलराज नाकारलं आणि मंगलराजला मत दिलं। आता मुंबईसह महाराष्ट्रातील निवडणुकीत जनता तुम्हाला पुन्हा एकदा धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। बिहार तो झाकी है, मुंबई अभी बाकी है असं ट्विट नवनाथ बन यांनी केलंय। आता वळूया पुढील बातमीकडे। बातमी आहे चंद्रपूरच्या मरे गावात वाघांच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीची। वाघांच्या हल्ल्यामुळे वनविभागानं गुराख्यांना त्रिशूल वाटले। संरक्षण करण्यासाठी वनविभागाकडून त्रिशूल वाटप करण्यात आलंय। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला आहे। त्याच्यामुळे अनेक उपाययोजना वन विभागाकडून केली जात आहे। असाच एक उपाययोजना या ठिकाणी सावली वन परिक्षेत्रात करण्यात आला आहे। एक काठीला त्रिशूल सारखी वस्तू लावण्यात आली आहे आणि ते गुराख्यांना देण्यात आली आहे। या गुराख्यांना मुखोटे देखील देण्यात आले आहे। अशा प्रकारे मुखोटे देण्यात आले आहे की जेणेकरून वाघ समोर आला तर त्या मुखोट्याच्या सहारे कोणताही हल्ला करू न शकेल अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण केली आहे। आणि दुसरीकडे बघितली गेली तर हे अशा प्रकारे एक स्टिक दिली आहे। हे करंटवाली स्टिक आहे, त्याच्यामुळे कोणताही हिंसक प्राणी किंवा वाघ जवळ आला तर हे चालू केल्यानंतर त्याला चटका बसतो, म्हणजे एक प्रकारे करंट बसतो। ज्यांचा रोज जंगलाशी संबंध येतो अशा काही निवडक लोकांना आम्ही त्यांच्या स्वसंरक्षणार्थ त्रिशूल, इलेक्ट्रिक स्टिक्स आणि मुखवटे यांचं वाटप केलेलं आहे। अशा प्रकारे साहित्य वाटपामुळे कुठेतरी मानव वन्यजीव संघर्ष कमी होताना दिसून येत आहे। निलेश दहाट, TV9 मराठी, सावली, चंद्र।